मी भाऊसाहेब आडागळे. आज या ठिकाणावरून मी जात असताना 8:30 वाजलेत. जात असताना मी पाहिलं या ठिकाणी जमीर तांबोळी नावाचा नागरिक या शहरामध्ये चाललेल्या गलतान कारभाराच्या संदर्भामध्ये उपोषणाला बसलेला आहे आणि प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. ही खूप मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. मला तुम्ही सांगा जमीरताई दादा, तुम्ही किती दिवस झाले बसलेत? 11 दिवस झाले. कोण भेटायला आलं होतं का? नाही, काय तुम्हाला म्हणतंय का? ते फक्त मला म्हणतात तुम्ही उपोषण मागं घ्या. लेखी माझ्या मागण्या पूर्णच करत नाही ते लोक. हे पहा, सगळे त्यांच्या मागण्या त्या मान्य करत नाहीत आणि त्यांना सांगतात तुम्ही उपोषण माघार घ्या आणि मागण्या तर मान्य करत नाहीत. त्यांचं म्हणणं असं आहे या शहरामध्ये अजितदादांनी शहर स्वच्छ केलं होतं, हे सगळं बकाल करून टाकले. रस्ते मोठे होते, रस्ते छोटे करून टाकलेत. मशिदींचा प्रॉब्लेम आहे. ठेकेदार हे कामं घेतात आणि शहरामध्ये सगळा भोंगा कारभार चाललेला आहे असं तांबोळींचं म्हणणं आहे. माझं म्हणणं असं आहे की आम्ही या जमीर तांबोळींना विचारल्यानंतर असं आमचं म्हणणं तयार झालं की यांचं म्हणणं रास्त आहे. या शहरामध्ये स्वच्छता हवीच हवी. पिंपरी चिंचवड शहर महापालिका ही अशी या खंडात श्रीमंत महापालिका आहे आणि या महापालिकेमध्ये कारभार स्वच्छ नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. आणि म्हणून प्रशासनाने त्यांना येऊन भेटावं, त्यांचं कामकाज करावं, त्यांच्या अटी शर्ती मान्य कराव्यात आणि त्यांना येऊन भेटून त्यांचं उपोषण सोडायला यावं. आमचा महाराष्ट्र मजूर पक्षाचा त्यांना जाहीर पाठिंबा आहे आणि त्यांनी जी मागणी केली ती चुकीची नसून रास्त आहे आणि म्हणून ते कामकाज त्यांनी चुकीचं चाललेलं थांबवावं. आणि त्यांचं काम 11वा दिवस आहे. उद्या जर त्या माणसाला काय कमी जास्त झालं तर या महापालिकेला आम्ही जा विचाराशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो आणि आमच्या मजूर पक्षाचा जाहीर पाठिंबा देऊन या ठिकाणी थांबतो.